घोरसलीवरून निघालेलो आहे आम्ही अशा तऱ्हेने मैसूरला. पुढचा स्टॉप मैसूर राहील. पुढचा स्टॉप मिळता म्हणजे आता आम्ही कोल्हापूरला पण थांबू थोडा वेळ लोणी डोसा खायला. पण जवळपास 1000 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं आहे आम्हाला एका दिवसात नॉनस्टॉप. बघूया आता कसं काय होतंय पुढे. मागे बसलेले सगळे हाय करा रे. हे सगळे मागे जण बसलेले आहेत. आमचं छोटं पिल्लू पण आमच्या सोबत आहे. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय पोचायला. ते थोडंसं ट्रॅफिक लागलंय. चला भेटू आपण पुढे आता. चिडचिड केली तर बाहेर पण बसणार. एक्सप्रेस हायवेला आपण आता लागलेलो आहे. आता वाजलेत 1:25. तर बघूया आता आपल्याला पुण्याला पोचायला किती वेळ लागतोय. चला भेटू पुण्याला पोचल्यावरती. अशा तऱ्हेने आपण आता खालापूर टोल नाक्यावर पोचलेलो आहे. 1:15 वाजले दुपारचे. आता इथून ट्रॅफिक तर एवढं काही दिसत नाही आहे. त्यामुळे बघू आता पुढे आता पुण्यात काहीतरी छोटासा ब्रेक घेऊ. गाडीची जरा हवा चेक करतोय. खालापूर पेट्रोल पंपावरती आलोय सध्या. तळेगाव टोल नाक्यावरती पोहोचलेलो आहे. दुपारचे 2:34 वाजलेत. ट्रॅफिक दिसत नाही रस्त्यावरती. आता पुढे जेवायला कुठेतरी थांबायचा प्लॅन आहे. चला डायरेक्ट भेटू आता जेवायला. परत चालू कर नवीन. कैलास भेळ जो आता आलेलो आहे आपण. वेळ पण घ्या. दुपारचे वाजले 3:32. जेवायचा प्लॅन इथं आहे. थोडंफार घरातून जेवण आणलेलं आहे. चपाती भाजी. पार्किंग इथे आहे. गाडी लावूया आणि काहीतरी चमचमीत खाऊया आपण. चला यो चला. सार्थू झोपलाय. सार्थू काय बोलतोयस. हाय. सार्थूच्या गालाला काय ते लागलेलं आहे. हो हे आहे आमचं जेवण वगैरे सगळे घेऊन चाललेलो आता आम्ही. चला काहीतरी ऑर्डर करूया आणि भेटूया. अशा तऱ्हेने आम्ही कैलास भेळ इथे जेवायला थांबलेलो आहे. घरातून मटकीची भाजी, चपाती आणि इथे आम्ही भेळ घेतली आहे. सार्थू पण भेळ खात आहे.
इथे जेवतो आता. चला आता आम्ही निघालेलो आहे कैलास बेळवरून. 4:18 वाजले आता. 4:18 झालेत. मागे बघा एकदा. बस तिथली भेळ छान होती तशी. असंच पाहिजे. तुम्हाला येतंय का बसता? एक नंबर. कॅमेरामध्ये चला आता प्रस्थान करूया एक्सप्रेसला. अजून इथून 15 तास 47 मिनिटं दाखवत आहे. बघूया आपण कधीपर्यंत पोहोचतोय. तर थोडंफार ट्रॅफिक आहे पण काही लोक इथं उलट्या करतायत. पण घाटाचा वळण रस्ता आहे त्यामुळे जर पोट भरून खाला असाल तर उलटी करायला थांबा येते. काय पण म्हणतोय. काय पण बोलताय ना? त्यामुळे घाटामध्ये ट्रॅफिक आहे. साईडलाच 2 ट्विन टनलचं काम चालू आहे. अप्रॉक्सिमेटली मे महिन्यापर्यंत चालू होईल. बघूया आता नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ परत साऊथला त्यावेळी काम झालेलं असेल. वळणावळणाचा रस्ता आहे अतिशय. बेबी. सारथू बेबी पण आहे आपला. हाय सारथू बेबी, हाव आर यू? आवडी पण आपल्याला बरेचसे अंतर पार करायचं आहे. त्याच्यामुळे चालू आहे. काही खोकी लोक पण आहेत. पाणी प्यायचं. खोकतोय आणि त्याला आईस्क्रीम पाहिजे. चल मग थांब की पोई घाटे. पाणी पाहिजे मला. नाही ते सवय झाल्यावर पिऊ अंग पुढं नको. बाहेर काय नाही करायला. आधी बाहेर काढलं वाटतं असं. काय त्या साईडचं बाहेर आलं. या बाहेर. नेक्स्ट स्टॉप कोल्हापूर आहे. कोल्हापूर टाइम आहे 5:15 झालेले आहेत. सातारा जस्ट क्रॉस झाला आहे. सातारा म्हणजे तासवडे टोल नाका. रिचार्ज केल्यामुळे टोल नाका काही लागत नाही आपल्याला. त्याच्यामुळे मुंबईचा टोल नाका सोडला तर बाकी सगळे आत्तापर्यंत तरी फ्री आहेत. सातारा जस्ट क्रॉस झालेला आहे. झाले 20 किलोमीटर. आता जवळपास किती वाजले तरी 6 वाजलेत. उमरच्या आसपास आहे. रस्त्याची कामं चालू आहे तिथे. भरपूर ब्रिज आता नवीन बनत आहे त्यामुळे थोडंसं डायव्हर्जन्स आहेत भरपूर. थोड्याच वेळ आम्ही थोडा ब्रेकचा गाडीचा आवाज येत होता. आम्ही मेकॅनिकशी संपर्क साधला. तो बोला तुम्ही नवीन डिस्पॅच टाकल्यामुळे तो आवाज येणारच. युज्युअल आहे तो.
अनयुज्युअल काही नाही. त्याच्यामुळे आपलं गाव जवळ येत आहे. आपली गाव, आपली माती, कराड. त्याच्यामुळे गावाची हवा एडिटचं काय ते तर बघता येईल कसं करायचं. तशा तऱ्हेने 6:30 वाजलेत. तासोटी टोल नाका कराड पोचलेलो आहे आपण आता. अजून 749 किलोमीटर्स बाकी आहे. टोटल 13 तासाहून दाखवत आहे म्हैसूरसाठी आपल्याला. बघूया आता किती वेळ लागतोय. रस्त्याची बरीचशी कामं चालू आहेत, त्यामुळे जरा डायव्हर्जन अजून सुद्धा आहेत. ₹3,000 रिचार्ज मुळे आपल्याला प्रत्येक टोल नाका फुकट होत आहे फ्रीमध्ये. शिकवत नाही ते पण येते सहावीचे. टीचर नसेल तरी टीचर लोकांना डिस्कशन होतं ना. काय होती कसं नाही होत. कॉपीचं डिस्कशन नाही होत कधी. कॉपीचं नाही, याचं वर्तणूक कशी आहे काय. नाही ते पण नाही होत. ते पण नाही होत. सहावीच्या टीचर बघ कारण मागच्या वेळी मी तिकडे गेलो होतो ना, मागच्या वेळी त्या मिसला भेटायला गेलो होतो मी, तर दुसरी मिस तिकडे पळत आली. प्रँक ना, ती पळत आली तिकडनं याची कंप्लेंट करायला. ती बोली ये भी अपना ज्योग्राफी के लेक्चर में बिल्कुल ध्यान नहीं देता, इधर से उधर करता रहता है. असं ठीक आहे रे, 10वीला काय तशी 10वी जाऊन 6:30 वाजलेत. कराडमध्ये आपण पोहोचलोय. 700 किलोमीटर रफली बाकी आहे अजून. कराड तुम्ही ओळखलं असाल, ब्रिजचं काम चालू आहे, म्हणजे कराडमध्ये आहोत आपण. 2 ते 3 वर्षापासून ब्रिजचं काम चालू आहे. प्रगती पथावरती चालू आहे काम. बघू आता. मला व्ह्यू थोडा क्लिअर येत नसेल आता, कारण अंधार पडलाय. तरी पण आम्ही प्रयत्न करतोय. कोल्हापूर नाका. जवळपास 5 ते 7 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. पूर्ण कराड शहर बायपास होईल याच्याने. अशा तऱ्हेने आपण किनी टोल नाका कोल्हापूर आलेलो आहे. टाइम झालाय 7:30. अजून अंतर बाकी आहे 689 किलोमीटर. 12.5 तास अजून टाइम दाखवतोय म्हैसूरसाठी. आपण आता कोल्हापूरमध्ये आलोय. 8 वाजलेत. आलं का? इथून जवळपास 3 मिनिटं दाखवते दावणगिरी. बघू आता दुकान चालू आहे का बंद आहे. पण हाच रस्ता आहे. ट्रॅफिक पण आहे थोडंफार. दावणगिरी
इथे लोणी डोसा खायला आम्ही आलेलो आहे. कर तू कर्नाटकमध्ये एंटर केलेलं आहे आम्ही ऑफिशियली. 9:51 झालेले आहेत. लोणी डोस्यामुळे वेळ झाला थोडासा. लोणी डोस्याची क्वालिटी पण काही चांगली नव्हती, त्याच्यामुळे डिले आहे. तरी पण अजून 650 किलोमीटर आहेत आणि अप्रॉक्स 9:30 वाजेपर्यंत आपण म्हैसूरला पोहोचू. तर पुढे टोल नाका आलेला आहे कर्नाटकचा. बहुतेक निप्पाणीचा टोल नाका आहे. बघूया आपण पुढे गेल्यावर समजायला. निप्पाणीचाच असावा हा. निप्पाणी बोले तो आलिया चिकन 65 दिसत आहे इथे. ओके सॉरी, हा कांगोली टोल प्लाझा आहे. लेट्स सी, इथे आपण बघूया आपलं फास्टॅग चालतंय का 3000 इयरलीचं ॲन्युअल फास्टॅग चालतंय का बघूया. कधी पण येशील आतमध्ये रे. अण्णा ओपन करो. बघूया मेसेज येईल आपल्याला एकाच सेकंदात. मला वाटतं लास्ट टाइम आपण इथेच खाल्लेलं जेवण केलेलं याच मॉलच्या इथे. खालती बसलेलो आपण, बरोबर ना? इथे तर आपण जेवण केलेलं, इथंच की जेवण केलं. तर आपण इथे डिझेल भरायला थांबत आहोत. कांगोलीचा हा BP कंपनी ऑपरेटेड पंप आहे. कुठे घ्यायचं काही कळत नाही आहे. मोठा आहे चांगला ना, भरपूर मोठा आहे. बघा सोय किती छान आहे लोकांना. पेट्रोल डिझेल. तर आपण आता कर्नाटकमध्ये आहे, हुबळीच्या जवळपास. रस्त्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. थोडेफार डायव्हर्जन्स आहेत पण मागच्या वेळेपेक्षा खूपच कमी आहेत.
13 आणि आपण नाक्यावरती पोहोचलेलो आहे. चहाची टपरी दिली नाही का? ये मैदान. तिथे अशा तऱ्हेने म्हैसूर अजून 400 किलोमीटर आहे म्हैसूर. दादा काय म्हणणं आहे तुमचं? इथे सार्थ सू करतोय. इथे चहा टी ब्रेक चालू आहे. 700 किलोमीटर नॉनस्टॉप चालवली आहे गाडी. 700 किलोमीटर जवळपास क्रॉस केलं आहे. 700 किलोमीटर इथून 400 किलोमीटर म्हैसूर राहिलेलं आहे. चेळागिरी टोल प्लाझाला पोहोचलो आहे आता. रात्रीचे 2:18 झालेले आहेत. अजून 383 किलोमीटर बाकी आहे. 6 तास 22 मिनटं दाखवत आहे टाईम. बघूया आपण आता किती वेळेत पोहोचतोय. ते बस वगैरे असे उभे आहेत. लालू टोल प्लाझा मध्ये आता आम्ही पोहोचलो आहे. रात्रीचे 3:30 वाजलेत. अजून 270 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. या साईडला गुई लालू. तर इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. हा कुत्रा आणि 4 कुत्र्यांसोबत. हा सार्थू बिस्किट खातोय आणि हा 3 कुत्रे आणि हा आमचा मुंबईचा एक कुत्रा. इकडे आमची गाडी आहे. हा एक सुंदरचा म्हैसूरला जाणारा रस्ता आणि ही चहाची टपरी ती आहे. छान चहा होता. ही आमची गाडी. आता इथून जवळपास 1 तास लागेल म्हैसूरला पोचायला. जवळपास 7:30 पर्यंत पोचू म्हैसूरला आम्ही. हो किती वेळ लागतोय म्हैसूरला पोचायला. म्हैसूर टोल नाक्यावरती आपण आलेलो आहोत आता. सकाळचे वाजले 7:40. म्हैसूर टोल नाका. वेळेच्या आधी आपण पोहोचलेलो आहोत. बघूया आता रूम आपल्याला भेटते का नाही. इथे एक माझा पोरगा इंग्लिश साठी लिहायला धडपडतोय. इंग्लिश मिडियमला त्याला अजून 10वीला गेला तरी इंग्लिश लिहिता नाही आलंय. स्ट्रगल करतोय रिसिव्ह स्पेलिंग मध्ये. तिथे आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे. म्हैसूरमध्ये थांबलोय. उपमा, इडली वडा, असं काही काही आयटम घेतले. ते असे हॉटेल आहे. सर तू काय खातोय? मस्त आहे. सर तू एक खा थोडंसं.